नमस्कार मित्रांनो, राईड मराठी तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी कंपॅरिझन घेऊन आलो आहे ड्यूक 250 वर्सेस हस्कवर्ना विथफिलेंट 250 चा। तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्याच्यानंतर जो एक सिंगल जो व्हिडिओ आहे हस्कवर्ना विथफिलेंटचा फुल इन डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ पण येणार आहे। तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मित्रांनो, तर आपण आज एक शॉर्ट कंपॅरिझन बघूया। तर मित्रांनो, बघूया की कडे ही जी की दिलेली आहे बाईकची बघूया तुम्ही। तर खूप सारे असे चेंजेस केलेले आहेत। तर मित्रांनो, की मध्ये पण चेंज केले आहेत। तसंच जर मी तुम्हाला सांग ड्यूक 250 जी आहे ती एक स्पोर्ट्स सेगमेंट मध्ये काउंट केली जाते आणि ही जी हस्कवर्ना ती एक कॅफे रेसर म्हणून काउंट केली जाते। तर लुक वाईज खूपच असा डिफरन्स आहे मित्रांनो। तसंच जर आपण हेडलाईट कडे येतो तर मित्रांनो, हेडलाईट जर आपण ऑन करतो तर ही जी DRS जी आहे ती खालती दिलेली आहे। हे DRS आहेत खालची। आणि जर KTM ड्यूक 250 आपण ऑन करतो इकडे खालती DRS दिलेले आहेत, ते खूप असे अप्रतिम दिसत आहे। तसेच जर मित्रांनो आपण सस्पेन्शन जवळ येतो तर सस्पेन्शन मध्ये WP Apex चे 43 mm चे सस्पेन्शन दिलेले आहेत। दोघांमध्ये सेम सस्पेन्शन प्रोव्हाइड केलेले आहेत। मडगावच्या इकडे येतो तर मडगावमध्ये पण खूप सारे असे चेंज केलेले आहेत ह्याच्या हिशोबाने। आणि ही ह्याचे पण चेंज केले कारण की ही नेकेड बाईक आहे, स्पोर्ट बाईक, याच्यामध्ये थोडंसं एरोनॉमिक डिझाईन असं प्रोव्हाइड केलेलं आहे। तसं मित्रांनो, जर आपण डिस्क कडे येतो तर बघा तुम्ही इकडे कुठल्याही प्रकारची हबलेस डिस्क दिलेली नाहीये, एकदम साधी सिंपल डिस्क दिलेली आहे विथ हब सोबत। आणि इकडे जो आहे ती हबलेस डिस्क दिलेली आहे। दोघांमध्ये मित्रांनो डुअल चॅनल ABS भेटतो तुम्हाला। प्लस ब्रेक जे आहे ते वायब्रेशन ब्रेक वापरले गेले आहेत। दोघांमध्ये सेम ब्रेक यूज केलेला आहे मित्रांनो। तसंच जर आपण टायर इकडे येतो, हस्कवर्ना 250 मध्ये MRF रेफ्झी FC1 टायर यूज केलेले आहेत। ड्यूक 250 मध्ये स्टील बेल्ट टायर वापरले गेले जे खूपच चांगली अशी ग्रिपिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतात। तसंच मित्रांनो, जर आपण पाठीमागे इंजिन कडे येतो तर बघू तुम्ही इकडे इंजिन मध्ये हस्कवर्नाची ब्रँडिंग दिलेली आहे, खूप असं मस्त असं दिसतंय। पण इंजिन पण सेम आहे मित्रांनो, 249.07 cc दोघांमध्ये इंजिन दिलेलं आहे। 31 ची पॉवर दिलेली आहे, 25 न्यूटन मीटर टॉर्क दिलेला आहे। तर इंजिन पण ऑलमोस्ट सेम मित्रांनो। पण इंजिनच्या खालती जो आहे हे आहे अंडरबेली एक्झॉस्ट। तर अंडरबेली एक्झॉस्ट मध्ये थोडा चेंज केला आहे। इकडे तुम्ही बघू शकता एक प्लेट दिली आहे, सेफ्टी प्लेट मध्ये आपण म्हणू शकतो याला आरामात कुठल्याही प्रकारचा इकडे जगा वगैरे लागणार नाही याची यांनी काळजी घेतली आहे। आणि अंडरबेली एक्झॉस्ट दिलेला आहे, इकडे पण सेम आहे ड्यूक 250 मध्ये। पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असं प्रोटेक्शन प्रोव्हाइड नाही केलं, बघा तुम्ही इकडे प्लेन असं दिलेलं आहे। जर मित्रांनो, जर आपण टँक कडे येतो तर याची जी टँक आहे ती 15 लिटरची टँक आहे। आणि विथप्लेनची टँक आहे ती 13.5 लिटरची टँक आहे।
आणि तसं तर मीटर काय येतो तर दोघांचे मीटर कन्सोल ऑलमोस्ट सेम आहेत. बघू शकता तुम्ही हा ड्यूक 250 मीटर कन्सोल आहे. हा हस्क्वर्ना इथपर्यंतचा 250चा मीटर कन्सोल आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये एक चेंज केला आहे. तो मेन चेंज म्हणजे तो आहे ब्लूटूथचा. तर हस्क्वर्नामध्ये कुठल्याही प्रकारचा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तुम्हाला भेटत नाहीये आणि हा ड्यूक 250 मध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी भेटते. तो एक प्लस पॉईंट आहे ड्यूक 250 कडे. तसं मित्रांनो तुम्ही मिरर बघू शकता. तर हे जे मिरर आहे हे राऊंड मिरर प्रोव्हाइड केलेले कंपनीने आणि याच्यामध्ये मिरर हे थोडे एरोनॉमिक डिझाईनमध्ये मिरर दिलेले आहेत. लुक एकदम इनहॅन्स करतात बाईकचा. तसं मित्रांनो तुम्ही बघता विथची ब्रँडिंग दिली आहे 3D एमएन मध्ये ती पण खूप चांगली दिसते आणि इकडे पण केटीएम खूप चांगला दिसतो. तसं मित्रांनो जर आपण सीट कडे येतो तर ही जी सीट आहे सिंगल सीट दिलेली आहे. बघू शकता तुम्ही आणि इकडे विथप्लेनची ब्रँडिंग केली आहे खूपच अशी अप्रतिम दिसते. ग्रॅब हँडलला तो सिंगल प्रोव्हाइड केलेला आहे. तसंच जर आपण ड्यूक 250 बघतो तर याच्यामध्ये स्प्लिट सीट दिलेली आहे. बघू शकता तुम्ही आणि ग्रॅब हँडल पण स्प्लिट केलेले आहेत. तसेच मित्रांनो दोघांमध्ये 6 स्पीड गिअर ट्रान्समिशनच्या सोबत येतात. दोघांमध्ये 6 गिअर हे येतात मित्रांनो. तसेच दोघांमध्ये अंडरबेली एक्झॉस्ट दिलेला आहे. वाहना स्विंगाम दिलेला आहे. स्पीड सीसी प्रोव्हाइड केलेली आहे. एमआरएफ टायर दिलेला आहे. पाठीमागे पण तुम्हाला सेम हबलेक्स डिस्क दिलेली आहे. त्याच्यामध्ये हबलेक्स डिस्क दिली आहे ड्यूक 250 मध्ये आणि हस्कनामध्ये हबलेक्स डिस्क प्रोव्हाइड नाही केलेले आहे आणि अलॉईज मध्ये पण दोघांमध्ये चेंज केले आहेत. थोडेफार चेंज केले मित्रांनो आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सिंगल रेटर फॅन भेटतो ड्यूक 250 मध्ये आणि या सोनामध्ये पण तुम्हाला सिंगल रेटर फॅनच भेटतो. दोघांमध्ये तुम्हाला मित्रांनो साडी गार्ड पण प्रोव्हाइड केलेलं आहे. तर मित्रांनो मीटर कन्सोल मध्ये तुम्ही बघू शकता तर दोघांमध्ये सेम असे मीटर कन्सोल येतात. राईड बाय वायर, क्विक शिफ्टर, सुपर मोटो एबीएस, टाइप सी चार्जिंग आणि हेझर्ड ब्लिंकर फीचर तुम्हाला भेटतो. प्लस दोघांमध्ये पण 5 एलसीडी डिस्प्ले दिलेली आहे. तसेच मित्रांनो अजून एक बघू शकता याची सीट हाईट कमी असल्यामुळे एक शॉर्ट रायडर आरामात राईड करू शकतो. तसंच याची सीट हाईट थोडी जास्त असल्यामुळे रायडर आरामात कम्फर्टेबल राईड करू शकत नाही आणि ही जी बाईक आहे ही तुम्ही सिटीमध्ये आरामात चालवू शकतात पण ही सिटीमध्ये तुम्ही चालवू शकत नाही. तर मित्रांनो जो सीट आहे ती 800 एम आहे आणि हस्कची जी सीट आहे ती 820 एम आहे. 23 एम चा फरक आहे. तर मित्रांनो वेट मध्ये जर बघायला गेलं तर 183.8 हा इचा वेट आहे ड्यूक 250 चा आणि हस्कोना विथपिलेचा 250 चा जो वेट आहे 162.8 आहे. तसंच जर ग्राउंड क्लिअरन्स बघितला तर ड्यूक 250 चा ग्राउंड क्लिअरन्स 177 एम आहे आणि हस्कोना विथपिलेचा ग्राउंड क्लिअरन्स 176 एम आहे. तर मित्रांनो आपण ह्या दोघांचा एक्झॉस्ट नोट ऐकणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपण केटीएम ड्यूक 250 एक्झॉस्ट नोट ऐकूया. तर आपण गाडी ऑन करून घेऊया. तसेच मी बसतो किल स्विच ऑन करतो स्टँड केल्यावरती बघा मित्रांनो मी 4-5 हजार आतापर्यंत घेऊन गेलो आणि एक्झॉस्ट चांगला आहे. तर मित्रांनो एक्झॉस्ट नोट तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा. तर आता आपण बघणार आहोत हस्कना विथपिलेचा एक्झॉस्ट नोट. सगळ्यात पहिले आपण बाईक ऑन करून घेऊया. स्विच ऑन स्टँड वरती मित्रांनो 4,000 आरपीएम घेऊन गेलो. तर खूपच सुंदरचा असा एक्झॉस्ट नोट होता दोघांचाही. तर मित्रांनो तुम्हाला कोणता एक्झॉस्ट नोट आवडला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच मोर अपडेटसाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो ही जी बाईक आहे केटीएम 250 तुम्ही सिटीमध्ये आरामात चालू शकत नाही कारण की तुम्हाला ही माझ्या हिशोबाने तुम्हाला ही आवडणार तर नाही. एवढं होतं मित्रांनो. तर जास्त काही बदल नव्हते. एवढेच थोडे छोटे मोठे चेंजेस आले होते. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला आणि असेच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी फॉलो करा राईड केअर मराठीला. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो.